चला खेळाला सुरुवात करायची आहे. अजून आपल्याला एक सामना इथे खेळवायचा आहे. या अनुषंगाने आपण ताबडतोब खेळाला सुरुवात करायची आहे. पंचानेही वॉर्न करायचं आहे. चालू असलेला सामना आपण पाहतोय. ज्वारी कामतगर वर्सेस गावदेवी भादवड. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करतोय गावदेवी भादवड आणि फलंदाजीसाठी ज्वारी कामतगर पाहतोय. आपण पाहतोय भिवंडी 40+ क्रिकेट मंडळ आयोजित गोवा दौरा 2020 या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज मकर संक्रांत आहे, त्याच्याही तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तर सलामीची जोडी खेळपट्टीवर तैनात. पहिल्या चेंडूचा खेळ चालू होत आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडूला टर्न केला होता, दिशा दिली होती. बॉल विलास यांनी एका धावेने स्वतःचा आणि संघाचा आखाडा ओपन करतोय. विलास यावेळेस सैनेश येतोय स्ट्राईक वरती. स्वतः कर्णधार आहे आणि कित्येक खेळी त्यांच्या माध्यमातून पाहिल्या कर्णधाराची इनिंग. ते यावेळेस पाहण्यासारखं राहील. महत्वाचा सामना आहे आणि सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळी करेल. प्रल्हाद मात्र येतोय गोलंदाजीवरती या षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी. इथं मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे. एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी दुहेरी धावसंख्येवरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. पाहू शकतो आपण शैलेश आणि विलास. 2 चेंडू या षटकातील टाकून झाले. धावसंख्या धावफलकावरती 2 लागतात ज्वारी कामतगर संघाची. यावेळेस चेंडूवरती ताकद लावली होती, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि इथं मात्र स्फोटक फलंदाज विलास बाद होतोय. तंबूच्या आसराला जातोय. निराश पावलाने होईल, कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज जेव्हा बाद होतोय त्यावेळेस आपण पाहू शकता थोडस निराश तर दिसेलच. असे समोर टीव्ही असल्यावर रिप्ले आला तर बोलायला बरा पडतो. टीव्ही इथं किती आला? 3 राऊंड एवढं नाही. कुठे काय गाडी आणली ट्रेनला आले ट्रेनला बरं आहे. पुण्याचा माणूस यावेळेस चेंडू ऑन साइडला येतोय. स्क्वेअर अंपायरच्या रिझन मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. हतबल झालेला पाहतोय ज्वारी कामतगर संघ. रनासाठी झुजतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 1-5 अशी परिस्थिती पाहायला मिळते. एक स्फोटक फलंदाज विलास आउट होऊन तंबूच्या आसराला गेल्यानंतर आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शैलेश आणि रवी ही जोडी. तर पाहण्यासारखं राहील की इथनं किती धावा जमवतील. 4 षटकांचा सामना आहे. या फॉर्मॅटचा आपण विचार केला तर सर्व सामने 4 षटकांचे खेळवण्यात येत आहेत. आपण पाहतोय भिवंडी 40+ क्रिकेट मंडळ आयोजित गोवा दौरा 2020. तर अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील यांची अफाट मेहनत आणि सचिव आपण पाहू शकता जोशी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा राबवण्यात येते. त्यांचे सहकारी त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे काम करत आहेत आणि आपण पाहू शकता भव्य आणि दिव्य असं आयोजन यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय या संध्याकाळच्या सत्रामध्ये.
आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी आताचा ओपन केले असेल त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमची टेक्निकल टीम प्रिन्स म्युझिक यांच्या माध्यमातून टेलिकास्ट दाखवण्यात येत आहे. अप्रतिम टेलिकास्ट पाहायला मिळते. 3 ग्राउंडवरून आपल्याला हे प्रेक्षक पण लाईव्ह पाहायला मिळते थेट गोवा राज्यातून. तर यावेळेस संजय भाई येतोय गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी प्रल्हाद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर इथनं मात्र पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी होईल. यावेळेस चेंडू बॅटवरती घेतलेला आहे. चेंडूला दिसलेला आहे स्क्वेअरच्या रिझर्व मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जाईल 2 धावा कंप्लीट केल्या आहेत परंतु चेंडू मात्र थांबणार नाही. सीमा पार जाईल 4 धावांसाठी कारण खूपच वाईडीस उभा होता शतरक्षण मिडविकेटच्या रिझन मध्ये आणि यावेळेस आपण पाहिलं 4 धावा अर्जित होत आहेत. आपण पाहिलं कशा प्रकारे रिप्ले मध्ये अप्रतिम फटका मारला होता. तर पुन्हा एकदा पाहण्यासारखं राहील कारण स्वतः कर्णधार आहे. धावसंख्या कमी आहे. धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल याचं भान ठेवून आपण पाहिलं चेंडूमध्ये काही खराबी नव्हती परंतु दिशा मात्र योग्य दिली. यावेळेस थोडीशी फिल्डिंग मध्ये सजावट करत असताना पाहतो आपण भाई. तर पाहण्यासारखं इथून कशा प्रकारे खेळ होईल. पंचांच्या डाव्या अजून टाकण्यासाठी सज्ज होतोय. 4 ते 5 पावलांचा रनअप छोटस. गोलंदाजी बोलताय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती संजय भाई. यावेळेस थोडीशी हुलकणी दिली जाते. चेंडू पडला निघून येतो एस्ट्राच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारचे मुवमेंट पाहायला मिळाले नाही चेंडू मध्ये. या अनुषंगाने आपण पाहिलं सरळ एस्ट्राच्या हात होते निर्धार होते चेंडू. थोडीशी अशा बऱ्या निघावने बघितलं होतं पंचांकडे पण पंचाने ते अपील फेटाळून लावले. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न झाला आहे. यावेळेस बॅटवरती चेंडू घेतलेला आहे. चेंडूला भिडकावून दिलेला आहे मिडविकेटच्या रिझर्व मध्ये. अप्रतिम झेल पाहायला मिळतोय आणि इथं मात्र फलंदाज फेल ठरतोय.
धावसंख्या आपण धावबल काढतो पाहू शकता 13. तिसरे षटक चालू आहे आणि खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रल्हाद यांच्या माध्यमातून पहिले षटक हाताळण्यात झालं, 5 धावा दिल्या. त्यानंतर संजय मात्रे यांच्या माध्यमातून 5 धावा. इथे मात्र कैलास चांगली गोलंदाजी करतोय, 1 धावा अर्जित केली जाते. सचिन येतो इथे स्ट्राईक वरती. इथे मात्र सचिनच्या हाती जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. चांगली फटकेबाजी त्यांच्या खेळीमध्ये आहे, चौफेर फटकेबाजी मारू शकतायत. तर पाहण्यासारखं राहील यावेळी स्ट्राईक आलेले आहे त्यांच्या हातामध्ये, तर त्या स्ट्राईकचा किती फायदा उचलेल. संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. इथं मात्र पाहूया कशा प्रकारे खेळ होईल. यावेळेस स्क्वेअर करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. चेंडू निर्धाव राहतोय. एकंदरीत भादवड संघाची गोलंदाजी मात्र इथे छान पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये तेवढीच धार पाहायला मिळाली नव्हती, इथं मात्र चांगली धार पाहायला मिळते. संध्याच्या सत्रामध्ये मला वाटतं संघ आहे, बॅटिंग लाईन सुद्धा मजबूत आहे. या संघासमोर जास्त धावा जमा करणं गरजेचं आहे. इथं मात्र फलंदाज मोठा गडी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. स्ट्राईक आपल्याकडे राखण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं गडी बाद होतोय सचिन दुर्दैवीरित्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धापालकडे धावा बघू शकता 14. काढून ठेवल्या त्या हवा आहे ना पडल्या तर भांडतील तिकडे कुठं बाहेर पिचच्या बाहेर पडला ना, इकडे बेल्स पडली तरी पण भांडून बेल्स पडले आवडते. चार गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 14 धावा धावफल काढतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आपण पाहिले तर गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते यावेळेस गावदेवी भादवड संघाची. शेवटचा आणि अंतिम षटक आहे, अनावारीचं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा जमवतील हे पाहण्यासारखं राहील आणि जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण भला मोठा संघ आहे गावदेवी भादवड. या सीझन मध्ये आपण जर पाहिला तर एक चस्कावरती नाव कोरलेलं आहे जयमान पोगाव, आणि आपण पाहिलं हुतात्मा चषकामध्ये सुद्धा आपण पाहिलं फायनल मध्ये प्रवेश केला होता, रनर टीम म्हणून राहिलेली आहे. अशा पद्धतीने जर विचार केला तर ही टीम खूप मजबूत आहे. नेहमी क्वार्टर आणि सेमी मध्ये प्रवेश करतेच प्रत्येक इव्हेंट मध्ये. इथे त्यांचा परफॉर्मन्स चांगला बऱ्यापैकी पाहायला मिळतोय. त्यांचा पहिला सामना एक खरा पाहायला मिळाला या पूर्ण सीझन मध्ये की त्यांचं क्षेत्ररक्षण आपल्याला चांगलं पाहायला मिळालं नाही. मात्र तो सामना गमावल्यानंतर तिथनं पलटवार करताना पाहिला. आज सकाळी एक दमदार खेळीच्या जोरावरती आपण पाहिलं प्रल्हाद यांच्या सामना विजय प्राप्त केला. इथं मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. 3 षटक आतापर्यंत टाकून झालेले आहेत. धावफल करते धावा 14 पाहायला मिळतात. 4 गड्यांचा पतन आतापर्यंत झालेला आहे. गोलंदाज उमलतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मच्छिंद्र चेंडूला ऑफसाईडला ढकललेला आहे. इथं मात्र 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 16 होते. एकेरी 2 धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न पाहायला मिळते, कारण गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते गावदेवी भादवड या संघाची. मच्छिंद्र मात्र त्याहून अधिक गोलंदाज चांगली करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस पहा किती सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली. परिणामस्वरूप आपण पाहिलं चेंडूवर बॅटचा काही संपर्क झाला नाहीये. बाकीचं काम एसटी रक्षक चोख बजावतोय. 2 चेंडूंचा खेळ झालेला पाहतोय आपण. धावसंख्या 16. यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आहे. नोव्हेन्स लँड मध्ये चेंडू पडेल. जोपर्यंत प्रल्हाद चेंडूची फेकी करेल तोपर्यंत आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या हलूच पुढे सरकते 18.
नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. त्या अनुषंगाने धावाही कम लागताना दिसत आहेत. असे जे चिकाटी सातत्य असायला लागतंय. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय ऑन साईडला. एकदा पूर्ण केलेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फेकी चांगली झालेली आहे संतोषांच्या माध्यमातून आणि अचूकरित्या कनेक्ट केला जातोय. नाही तर फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होते. विकेट क्रमांक 5. मोबाईलला पण येतं ना ॲप येऊ स्कोरिंगचा. हां यो एक ना जो आम्ही तो करतो ऑनलाईन वाला तो एक वेगळा यो जो सॉफ्टवेअर आहे अवेलेबल तो बनवले आम्ही तसं बनवून दे तुझा ग्राफ मोबाईलचा असं केलं चांगलं त्याच्यात असं बॅट्समनचं नाव वगैरे टाकता नाही इथं नाव पण त्याला बोलले या उठाड आहे बघ काही जाम स्पीडवर काम करायला मोबाईलचा असं तो यावेळेस पाहिलं पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र अजून एक मोठाकडे बाद होतोय चंदू यांच्या रूपाने रनआउटच्या स्वरूपामध्ये. ते जी गोष्ट असल्यानंतर मग तुमचा प्रेक्षक सगळ्या गोष्टी सगळ्या चांगल्या आहेत. लोक बाहेरचा कशावरती भागवतात त्याचं टेलिकास्ट आहे ना समजलं ना स्कोर बोर्ड तो व्यवस्थित दाखवतो ना. तो आम्हाला पण समोरच्यांकडून नीट भेटलं पाहिजे. आम्हाला 11चे 11 बॅट्समॅनचे नाव पहिलेच पाहिजे. टोटल सगळं ऑलरेडी पाहिजे. पण यांचं काय पण चेंजिंग होतं त्याच्यामुळं मग नंतर थोडी तरी ती गोष्टी कमी झाली ना फेल डायरेक्ट एक तरी बॉल चुकला डबल जगला मार बॅट्समन नवीन आला डबल तिकडं काही कारण आहे ना ऑप्शन काही कारण नाही म्हणजे तुम्ही आधीच सांगायला पाहिजे आम्हाला. आपली चेंजिंग म्हणजे ते आपण काय करतो. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 20 आपण पाहू शकता. मानकोली आणि भावाले दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे. नाही करू आपण तुम्ही टेन्शन घेऊ नका करू आपण. भावाले सांगा भावाली संघाचा संघनायक आपण यायचा आहे.
हा एकट्याच्या बोकांनी सगळा बदल काय तर आपण पाहतोय यानंतर होणारा सामना गुरुदत्त मानकोले वर्सेस जयहनुमान भावाले या संघादरम्यान नाणेफेक होत आहे. या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय पद्माकरजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता या सामन्याचं नाणेफेक होत आहे. तर कोणाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल जाईल हे पाहण्यासारखं आहे. संध्याकाळच्या सत्रातला हा सामना गुरुदत्त मानकोले वर्सेस जयहनुमान भावाले नाणेफेकीचा कॉल लागलेला आहे जयहनुमान भावालेच्या बाजूने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. तर सामना संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण लावून होते. साहेब हे माझं 500 रुपये कॉइन वारी गेलं याचा हिसाब लावायला लागेल. यावेळेस चांगला गडी बाद करण्यासाठी संधी मिळाली होती. संधी मात्र दौडवली आपण पाहू शकता. 2 चेंडू निर्धाव खाल्यानंतर दबाव होता आणि यावेळेस मात्र झेल पकडण्यामध्ये थोडस प्रॉब्लेम पाहायला मिळालं. परिणामस्वरूप जीवनदान मिळतोय प्रल्हाद सारख्या भल्या मोठ्या फलंदाजास. 1 धावेने आता मात्र कुठेतरी संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. नवेस्कर सामना अतिशय रोमांचक रीतीने पाहायला मिळाला असता आपल्याला जर हा विकेट प्राप्त झाला असता तर. यावेळेस संतोष येतोय स्ट्राईक वरती. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू जोपर्यंत हलवला जाईल चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये लागलेली शर्यत यामध्ये विजयी ठरतोय. चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. त्याचा काही होणार नाही आहे. एक दिलासा म्हणून बघूया काय 3 सामना आता 11-21 धावांचं लक्ष्य आहे. त्याचा पाठलाग करत असताना पाहतोय चांगली सुरुवात मिळून दिली होती गोलंदाजाने मात्र ती सुरुवात बरकरार ठेवता आली नाही. शेवटच्या चेंडूवरती 6 धावा खर्च करून एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 1 गड्याच्या व्यवधानामध्ये धावसंख्या 11 लागते. इथनं 9 धावांची गरज आहे. 10 धावांची गरज आहे विजयासाठी. मोबाईल बंदच ठेवले. यो नंबर फोन करत जा. यो कार्ड दुसऱ्याचा आहे माझा. यो मोबाईल तर यो कार्ड वेगळा माझ्याजवळ आहे जरा 2 दिवस. यावेळेस गोलंदाज बोलतोय. गोलंदाजी मार्कवरती हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न मच्छिंद्रांचा होता परंतु प्रयत्न फसला. धावा हव्यात त्या आतापर्यंत आपण पाहू शकता 10 धावांची गरज आहे विजयासाठी. कुठल्या प्रकारची घाई गडबड करण्यामध्ये दिसत नाहीये फलंदाज. अजून 3 षटकांचा खेळ शेष आहे. 21 धावांचं आव्हान आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा जमवलेल्या आहेत. यावेळेस चेंडू येतोय तडम्यांच्या रिझन मध्ये. मिसफील्ड पाहायला मिळते नाही तर सीमा पार होते. चौकार येतोय. चौकारच्या सहाय्याने धावसंख्येला भर पडते. धावसंख्या पाहू शकता 15. अजूनही 6 धावांची गरज आहे विजयासाठी. तर पाहण्यासारखं राहील की या षटकामध्ये सामना समाप्त होतो की काय. कारण षटक क्रमांक चालू आहे 2. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहे. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे.
निश्चितच पाहण्यासारखं राहील काय घडेल या चेंडू मागे. गोव्यापासून आपले गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकता पंचांच्या डाव्या बाजूस टाकण्यासाठी सज्ज होते. लांब आहे तेवढे लांब आहे. इथं मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम डिलिव्हरी सचिन यांची पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर सरळ निघून येतो इष्टच्या हातामध्ये. थोडीशी उचली सुद्धा दिली होती चेंडूला. मच्छिंद्र यांची थोडीशी हाईट सुद्धा कमी आहे. त्या अनुषंगाने आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाज त्यांच्यासाठी एक आपटी चेंडू हाताळतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक गोष्ट आम्ही तिकडे बघायला करणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळतोय. नक्कीच प्रणव यांचा या चेंडूवरती सामना संपवण्याचा विचार असावा की मी षटकार मारून सामन्याला विजय संपादन करून देईन. हॅलो हे बघा नेटवर्कचा जाम प्रॉब्लेम आहे. आवाज जाम दुखतो. पैसे मोबाईल मध्ये आता माझ्या अख्खा बँकेनं तुला माहिती आहे. आता मोबाईलचे आपण काहीच करू शकत नाही. मोबाईलचे बघूला त्याच्यानंतर मानकुली आहे ना. त्याच्यानंतर मानकुली त्यानंतर तुझ्या अकाउंटला ATM घेऊन जा. मानकुली झालं दिव्याचं होईल ते ग्राउंड किंवा ATM नाही ना बरोबर काही लागलं तर तिकडे इथं पकडले का. म्हणजे आपल्या लॉट प्रमाणे खाली असला मग तिकडे जा. हो मला एक दोन तुम्ही एक दोन एक आणि एक पण जमला पण पाहिजे. यावेळेस गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूस टाकण्यासाठी येतोय कारण डावकर शैलीचा फलंदाज आपण पाहतोय फार लायक आहे त्यांच्यासाठी. सचिन वलतोय. इथं मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ठीक आहे बघ मला नाही आणायचं आहे. बघू आनंद धावसंख्या आहे ती म्हणजे 16. अजूनही 5 धावांची गरज आहे विजयासाठी. यावेळेस आपण पाहतोय खेळपट्टीवरती संजय भाई येतोय. बाजूला म्हणजे त्यांच्या बाजूला चिपकूनच अरे पक्का मोठ 5 धावांची गरज आहे विजयासाठी. तरीही आपण पाहू शकता जॉली कामतगर आपला खेळ सोडायला कबूल नाहीये आणि हीच जिद्द हवी असते. मला माहित आहे मी हरणार आहे आणि जिंकण्यासाठी ज्यावेळेस माणूस लढण्याचा प्रयत्न करतोय तो संघ निश्चित पुढे जाऊन चांगली कामगिरी करू शकतोय. तर पाहण्यासारखं राहिल्या 5 धावा कितपर्यंत लाटीत नेत आहेत. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने अपस थ्रोमध्ये पकडण्यात येतोय. विलासांच्या माध्यमातून निर्धार येतो चेंडू. गावदेवी भादवड संघाचे फलंदाजी कुठल्या प्रकारची घाई करायला बघत नाहीये आणि त्याच बलावरती आपण पाहतोय. यावेळेस निर्धार राहतो चेंडू. इथं मात्र हा चेंडू जाईल ऑफसाईडला. 1 धाव कंप्लीट केली जाते. इथं मात्र पुन्हा एकदा गोलंदाज वलेल परंतु यावेळेस आपण पाहू शकता पंचांच्या उजव्या बाजूस टाकण्यासाठी सज्ज होईल विलास. धावसंख्या पाहू शकता 17. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटक टाकून झालेले आहेत आणि तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडूही संपन्न झालेला आहे. तिसऱ्या चेंडूच्या फेकीसाठी टर्न होतोय गोलंदाज विलास.
यावेळेस बिग हिट पाहायला मिळालं. त्या चेंडूची वारंवार प्रतीक्षा करत होते आणि तो चेंडू येतोय आणि चेंडूला भिडकावून देतोय. सीमारेषा पार 6 धावांसाठी. बॉलिंग पण केली ना संजय प्रल्हाद यांच्या नावी जातोय या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर आपण हा नंतर देऊ. ही दुसरी बॅक टू बॅक मॅच विनर पारी खेळलेली आहे प्रल्हाद यांनी आणि 2 सामन्यांमध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलेला आहे. त्याला थोड्या वेळाने सन्मानित करण्यात येईल.